कोणी पण एक volunteer. ओके. मंजुश्रीताई, मला फक्त 2 मिनिटं इथे लागणार आहे. 2 मिनिटासाठी सगळ्यांना नमस्कार, वेलकम बॅक टू द एनर्जी शो. आपण मगाशी आहे ना एनर्जीचा डेमो बघितला. कोणतीही गोष्ट आपल्या ऑराच्या आतमध्ये आली, ऑरा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्या आतमध्ये आली की आपल्यावरती त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो, जे आपण वेगवेगळ्या प्रकारे मोजतो, पण मशीननी मोजतो. पण इथे तुम्ही डायरेक्टली अनुभव घ्या. दादा आपलं नाव? हात असं करा, ताकद लावा. मी पण ताकद लावणार, तुम्ही पण लावा. मी खाली करणार, तुम्ही थांबवा. रेडी? बरं, नाही होते. आता काय सिगरेट द्या, त्या हातात ठेवा. बंद करा, लावून टाका. ते स्प्लीन चक्र असतो, नाही लावलं तरी चालतं, ऑरामध्ये आलं तरी चालतं, पण असं केलं तर लवकर प्रभाव पडतो. परत तेच करूया. ताकद लाव, मी पण लावते. रेडी? अरे ताकद नाही लावली का? लावा, ताकद लावा. रेडी? बापरे, नाही त्यांच्या हातात काहीच नाही. तुम्ही मूठ आत घेतायत ना, मूठ आत घेतायत ना, हा, व्हेरी गुड 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 गुड. सिगरेट द्या. वेगळे वेगळे चक्र असतात ना, म्हणून ते प्लेसमेंट तिथे केलंय. तर फक्त ऑरामध्ये आली आहे, ओढलं तरी होणारच आहे, पण ती सिगरेट कोणाची आहे ते चालेल का ओढलेलं ते विचारून. चला आपण एकदा हे बघूया, कारण काकांना ते कळलंच नाही. 1 2 3. सिगरेट पिऊ नको. ऐकत नाही. आम्ही दादा आणि तो काका. तुम्ही डाय केलंय ना, आता साखरपुडा व्हायचंय म्हणून. गोल्डन पिरियड तुम्ही एकटंच तर जगताय. चला रेडी? आता यांना तंबाखू देऊ आपण. तंबाखूची पुडी नुसतं ठेवणार तिथे, किंवा ते काढलं तरी कोणाला घेतो, त्याच्यामुळे तुला हे दिलं. कसं काढतात माहितीये? माहिती इतकं नाही. एका वेळेला किती घेत असतात? बंद करा, नुसतं असं ठेवा. चला लावा, ताकद लावा. रेडी? तरी ठरवलं होतं बरं का की काही झालं तरी. मामा मजा येते, नाही चालेल. बरं खायचं का आता? बरं हे नुसतं ऑरामध्ये आलं ना, तंबाखू आणि सिगरेट, तरी केवढी ऊर्जा कमी झाली हे तुम्ही बघितलं. जेव्हा ते शरीराच्या आत जातं तेव्हा काय होतं हे तुम्ही कल्पना 1 करा. एप्रिल 1991 ला मी सोडलं ना? 91 ला. आता जर दिसलं ना, जर दिसलं हे सगळ्यांच्या समोर आता, हे सगळ्यांच्या समोर याला तुडवायचं आता दिसलं तर.
बा 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 जवळ. दारूचं पण आपण एक आपल्याकडे सापडलं कुठे कोणाला द्या ना एखादा बॉटल द्या. बरं चला. मला एक पेपर आणि पेन देता कोण? पेपर आणि पेन. पेन आहे पेपर नाहीये. पेन आहे ना दादाकडे तर सगळंच आहे त्यांच्याकडे. हा चला. हा, कागद आहे ना? मागे मागे ते बघा मागे ठीक आहे मोठा कागद कागद. चला चला अविनाश दादा गावाला सांगतो ना. काय माझं दारूचं नाव आपलं हे ना पिक्चर पिक्चर क्रिस्टी आहे ना. ब्लॅक डॉग आहे. टीचर्स डे ला दारूच्या खंब्यात येतं टीचर्स डे म्हणून टाकतं ना. टीचर्स आणि काय? वॅट 69 VAT अरे बापरे. 69. गरुडासारख्या आकाराचं आहे ना ती बाटली काहीतरी. बा रेड लेबल बियर आहे. अल्कोहोलच आहे अल्कोहोल कमी प्रमाणात. ओल्ड मॉन्क आम्हाला दारूची नाव नाही माहिती. पण आता हे कसं काम करतं हे आधी बघूया. पेन ते आपण नाव लिहिलंय बरं का फक्त दारूचं. ऐका ना, एक मिनिट ऐका ना. भाव हे महत्वाचे राहतात. शब्दापेक्षा जास्ती महत्वाचं. तुम्ही असं फोटो काढला का माझा? येस. तर भाव हे सगळ्यात महत्वाचे. शब्दापेक्षा जास्ती महत्वाचा आहे त्याचा अर्थ. अर्थापेक्षा जास्ती महत्वाचा आहे त्याचा भाव. जेव्हा आपण यंत्र बनवतो ना तर ते मंत्र उच्चारून जे यंत्र बनवतो तेव्हा ती ताकद त्याच्यात येते. तसंच आता आपण ज्या दारूचं शराबचं जे काही नावं घेतलेले आहेत हे कंपनी बरोबर आहे ना? हे आहेत ना? तर हे केलेलं आहे तर ते आपण ते भाव त्याच्यात आलेत म्हणजे तर त्याच्याने काय होतं. दुसरा काका दारूची बॉटल कोणाकडे असेल तर द्या. आम्ही त्याचाही प्रयोग दाखवतो तुम्हाला. आम्हाला इथे सापडत नाहीये म्हणून आणि आम्ही कोणाला सांगणार नाही की आम्ही दिली आहे आणि आम्ही परत तुम्हाला तशीच देणार. आम्ही पिणार नाही. कारण की ही जी जागा आहे तपोवनची हे दारुड्यांचा अड्डा होता आधी. हे दारू आधी ते प्यायचे आणि त्यांचे बाटल्या इथे पडलेले असायचे. साफसफाई झाली ना. कुठे सापडली तरी चालेल. साफसफाई झाली सगळे गेले चला ताकद लावा. व्हायब्रेशन झालं. परत करायचं. काही नको. एक नंबर बेवडा आहे. त्याला टाकण्याची गरज नाही. एक मिनिट पकडा. कायचीच गरज नाही. रेडी. अरे बाबा अरे शेतकरी अप्पा छान ताकद आहे, हा. एक नंबर. ते दारू द्या ना. इथे ना आपले बरगड्या जिथे संपतात ना तिथे स्प्लीन चक्र असतो. बेसिकली आपले जे 7 चक्र तुम्हाला माहिती आहे मूलधारा, स्वादिष्टान, मणिपुरा, अनाहत चक्र, विशुद्धी आणि आज्ञाचक्र. विचारे वाघबाईला विचारायचं. ते 7 चक्र सोडून 8वां चक्र जो आहे तो इथे असतो. तो आहे स्प्लीन चक्र. स्प्लीन चक्रमधून स्प्लीन चक्रमधून एनर्जीचं देवाणघेवाण होतं. तर त्याचा प्रभाव खूप लवकर पडतो. पण असं ठेवलं तरी होईल. चला रेडी. दारूची बॉटल घेऊनच जातो मी. अजून खाली हे जे आहे ना बेसिकली फिजिकल लेवल आणि
स्पिरिच्युअल लेवल हे वेगळं आहे. जसं आत्मा, कुठे आहे आत्मा? वायुकोश, प्राणकोश, जसं म्हणतो अन्नकोश. नाही, ते तसं ते पंचकोश म्हणतो ना आपण. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आनंदमय कोश इज रिलेटेड टू द आत्मा. आणि आपलं अन्नमय कोश म्हणजे शरीर. तर ते डॉक्टर आहे का कोणी? तर ऑपरेशन करणार तेव्हा ते फिजिकल लेवलला शरीर वरती करतात. आत्मा कुठे आहे सांगा? आत्मा कुठे असते? आत्मा नाही सांगता. सांगितलं सांगता नाही आलं. आत्मा असं इथे कापलं तर दिसेल आत्मा. नाही सांगता येत. बेसिकली ते आपण जे बघितलं मगाशी आपण बघितलं होतं 3ऱ्या अध्यायाचा 42 नंबरचा भगवद्गीता मधला श्लोक. इंद्रियाणी पराण्याहूर इंद्रियेण्य परम मनः मनसस्ते पराबुद्धी यो बुद्धे परतस्तुसः. म्हणजे सगळ्यात खालच्या स्तराला आहे शरीर, मग इंद्रिय, मग मन, मग बुद्धी, मग आत्मा. शरीर जो आहे हा इंद्रियाचा गुलाम, इंद्रिय हा मनचा गुलाम, मन हा बुद्धीचा गुलाम, बुद्धी हा आत्माचा गुलाम. किंवा इन अदर वर्ड्स हा याचा मालिक. इंद्रिय मालिक आहे, सुप्रीम मालिक आत्मा, मग बुद्धी, मन, इंद्रिय. म्हणजे शरीर जर का तुमचं काही बिघडलेलं आहे, विनसलेलं आहे, आजार असेल, वरच्या लेवलला काम करणार तो ऑटोमॅटिकली खालती ऐकावंच लागेल. तो नोकर आहे, त्याला मालकाचं ऐकावंच लागतं. तर हे दारू आता घ्या कोणाला. नाही, कोणाला आता प्रश्न असेल किंवा विश्वास नसेल तरी सांगा, तुम्ही येऊन अनुभव घ्या. तुम्ही प्रत्यक्षात अनुभव घ्या. कोणी आहे ज्याला विश्वास नाही? त्यांनी घेतलाच अनुभव, मगाशी पण घेतलाच अनुभव. आता विश्वास तर पटला. बरं, मग अजून एक प्रश्न, कोण कोण दारू पितो किंवा पिऊ इच्छितो? हे पिऊ इच्छितो आता अजून पिऊ इच्छितात? आता नाही. फक्त आता नाही म्हणते तुम्ही इच्छितोय का? मग घ्या ना. मग तुम्ही इच्छितोय. हो, बंद होईल मॅडम